मित्रांनो, पीक विम्यासंदर्भात माहिती घेत असताना आपण वारंवार व्हिडिओच्या माध्यमातून वेगवेगळ्या जिल्ह्यातील वेगवेगळे अपडेट घेत आहोत. परंतु मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांना आता पीक विमा मिळालेला आहे त्या शेतकऱ्यांना आपले व्हिडिओ आता फेक वाटत आहेत किंवा आपले व्हिडिओ बोर करत आहेत. काही चांगले कमेंट करता करता काही शेतकरी वाईट सुद्धा कमेंट करायचा प्रयत्न करत आहेत. म्हणजे त्यांचा पीक विमा मिळाल्याच्या नंतर त्यांनी आता वाईट कमेंट करायला सुरुवात केलेली आहे. तर मित्रांनो, आता बरेच शेतकरी असे सुद्धा आहेत ज्यांना अद्यापही पीक विमा मिळालेला नाही किंवा ज्यांचे स्टेटस हे म्हणजे काल परवा रिजेक्ट करण्यात आलेले. परंतु मित्रांनो, ते रिजेक्ट केलेले पीक विम्याचे जे स्टेटस होते ते सुद्धा अप्रूव्ह होणार आहेत. काही काळजी करण्यासारखं काही नाही. आपण 2-3 जिल्ह्याविषयी आजच्या व्हिडिओमध्ये माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील जे बेल आयकन बटन आहे ते दाबायला विसरू नका. तर नमस्कार मित्रांनो, मी राज सुरेश, स्वागत आहे कृषी युट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, एकंदरीत बघायचं झालं तर बऱ्याच जिल्ह्यातील शेतकरी अद्यापही पीक विम्याच्या प्रतीक्षेत आहेत. मित्रांनो, आपल्याकडे ज्या अपडेट येत आहेत त्या पद्धतीच्या अपडेट आपण देत आहोत. अपडेट चांगल्या म्हणजे जवळपास 90% आपल्या अपडेट ह्या खऱ्या होत आहेत हे सुद्धा बऱ्याच शेतकऱ्यांना माहीत झालेलं आहे. त्यात मित्रांनो, रब्बीविषयी बऱ्याच शेतकऱ्यांनी मेसेज केलेले, बऱ्याच शेतकऱ्यांनी कमेंट केलेल्या रब्बी पीक विम्यासंदर्भात माहिती द्या वगैरे. तर मित्रांनो, सर्वात अगोदर आपण रब्बीविषयी माहिती घेऊया. रब्बीचे स्टेटस कधी बदल होतील किंवा रब्बीचा पीक विमा आमच्या खात्यावर कधीपर्यंत वितरित होईल असे प्रश्न शेतकऱ्यांमार्फत विचारण्यात येत आहेत. तर मित्रांनो, बघायचं झालं तर रब्बीचा पीक विमा हा सध्या तरी अपडेट नाही की बाबा स्टेटस चेंज होईल किंवा शेतकऱ्यांच्या खात्यावर रब्बीचा पीक विमा वाटप होईल अशी कुठलीही अपडेट सध्या तरी नाही. याचा अर्थ की सध्या रब्बी पीक विमा वाटप होण्याचे काहीही चान्सेस दिसत नाहीत. त्यात मित्रांनो, बरेच शेतकरी हे असे सुद्धा आहेत ज्यांना पाठीमागं दुसऱ्या टप्प्यातील जेव्हा पीक विमा वाटपाला सुरुवात झाली होती तेव्हा बऱ्याच शेतकऱ्यांना रब्बीचा पीक विमा सुद्धा मिळालेला होता हरभरा वगैरे पिकासाठी. तर मित्रांनो, आता जे उर्वरित शेतकरी आहेत किंवा जे इतर शेतकरी आहेत ज्यांचे कंपनीच्या एजंट मार्फत म्हणा किंवा सर्वे करायला जे मुलं वगैरे येतात त्यांच्या मार्फत रब्बीचा सुद्धा सर्वे झाला होता हरभरा वगैरेचा, आणि त्यांचं जे क्रॉप लॉस इंटिमेशन वगैरे आहे ते सुद्धा कंप्लीट झालेलं होतं. तरी सुद्धा त्यांच्या रब्बीच्या स्टेटसमध्ये कुठलेही चेंजेस नाही आलेले. तर बघायचं झालं मित्रांनो, आपण सांगतोय की रब्बीच्या पीक विम्यासंदर्भात कुठलीही अपडेट नाही किंवा रब्बीचा पीक विमा सध्या वाटप होईल असं कुठलेही चान्सेस दिसत नाहीत. त्यानंतर मित्रांनो, बीड जिल्ह्यातून बऱ्याच कमेंट येत आहेत की बीड जिल्ह्याविषयी आणि जालना जिल्ह्याविषयी बोला म्हणून. तर मित्रांनो, बीड जिल्ह्याचा पीक विम्याचा प्रश्न हा 15 सप्टेंबरच्या जवळपास सुटणार आहे. आपण पाठीमागं सुद्धा एका व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेतली होती. तर मित्रांनो, सध्याची अपडेट हीच ॲक्युरेट अपडेट असल्यासारखी आहे की 15 सप्टेंबरच्या जवळपास शेतकऱ्यांचे बीड जिल्ह्यातून पोस्ट हार्वेस्टच्या वगैरे रकमा दाखवायला सुरुवात होणार आहे. त्यानंतर बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अद्यापही क्लेम रिजेक्ट झालेले म्हणजे क्लेम रिजेक्ट केले त्यांचे. मग त्यानंतर सबमिट असं काहीतरी ऑप्शन आलेला. तर मित्रांनो, म्हणजे अगोदर रिजेक्ट केलेली क्लेम परत एकदा मंजूर करण्यात आलेली आहे. त्या कारणास्तव हा सबमिट नावाचा ऑप्शन येत आहे. त्यानंतर मित्रांनो, हिंगोली जिल्ह्यातून बऱ्याच कमेंट येत आहेत आणि हिंगोली जिल्ह्यातून मेसेजसुद्धा आलेले आहेत काल परवा इंस्टाग्रामला वगैरे. तर बऱ्याच शेतकऱ्यांनी इंस्टाग्रामला मेसेज केलेले आहेत. तर खूप मेसेज आल्या कारणास्तव प्रत्येक शेतकऱ्याला इंस्टाग्रामच्या मेसेजचा रिप्लाय देणं होत नाही. जसा वेळ भेटला तसा इंस्टाग्रामच्या मेसेजचा रिप्लाय देण्याचा प्रयत्न करत आहे, कारण की मेसेज जास्त आलेले आहेत. तर मित्रांनो, बघायचं झालं तर हिंगोली जिल्ह्यातील पीक विम्याचा प्रश्न हा लागलीच सुटण्याचा कुठलाही चान्स नाही. कारण हिंगोली जिल्ह्यातून ना कुठला लोकप्रतिनिधी ना कुठल्या कर्मचाऱ्यांमार्फत किंवा कोणत्याही शेतकरी संघटनामार्फत पीक विम्याचा संदर्भ कुठेही मांडण्यात येत नाही. त्या कारणास्तव हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सध्या तरी पीक विम्याच्या प्रतीक्षेत राहणं काही हे नाही कारण की रब्बीचा सुद्धा पीक विमा वाटप होईल याचे चान्सेस नाहीत हिंगोली जिल्ह्यातून, किंवा खरीपाचा पीक विमा हा उर्वरित जे राहिलेले होते ते सुद्धा वाटपाचे कुठलेही चान्सेस नाहीत. मित्रांनो, आता आपण सुद्धा हिंगोली जिल्ह्यातील जी पीक विमा समिती आहे किंवा पीक विम्याचं जे ऑफिस आहे तिथला ॲड्रेस घेण्याचा प्रयत्न करत आहोत. आणि हिंगोली जिल्ह्यातील आपल्याला पीक विमा समितीचा जे ॲड्रेस सापडल्यानंतर आपण डायरेक्टली ऑफिसला जाऊन हिंगोली जिल्ह्याविषयी अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि त्यानंतर मित्रांनो, परभणी जिल्ह्यातील सुद्धा जे पीक विम्याचा प्रश्न जर सुटला नाही, जे पोस्ट हार्वेस्ट म्हणा किंवा इतर जे म्हणा, तर मित्रांनो तालुका वाईज किंवा आपण जिल्ह्यातील जे पीक विमा समिती आहे किंवा पीक विम्याचं जे ऑफिस आहे तिथे जाऊन आपण परभणी जिल्ह्यातील सुद्धा पीक विम्यासंदर्भात विचारपूस करण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यानंतर मित्रांनो, तुम्हाला जर इतर सुद्धा काही प्रश्न असतील की बाबा पीक विमा स्टेटस कधी होतं, आता अकोला सर्वात महत्त्वाचं म्हणजे अकोला जिल्ह्यातून बरेच शेतकऱ्यांनी मेसेज केलेले आहे की आमचा अकोला जिल्ह्याचा पीक विम्याचा प्रश्न सुटलेला आहे, आमच्या खात्यावर पीक विम्याच्या रकमा वितरित झालेल्या आहेत. काही शेतकऱ्यांचे मेसेज सुद्धा आलेले आहेत की अकोला जिल्ह्यातून
की आमचे स्टेटसमध्ये रक्कम दाखवत आहे. म्हणजे हे ऐकून चांगलं वाटलं मित्रांनो, की आपल्या जे व्हिडिओमध्ये माहिती येत आहे ती ॲक्युरेट येत आहे, शेतकऱ्यांना पटत आहे. हे सुद्धा चांगली गोष्ट आहे. कारण मित्रांनो बघायचं झालं तर अकोला जिल्ह्यातून बरेच शेतकरी नाराज झालेले होते की आम्हाला पीक विमा मिळणार का नाही. तर फायनली मित्रांनो अकोला जिल्ह्यातील बऱ्याच शेतकऱ्यांनी आपल्याला सांगितलेलं की स्टेटस चेंज झालेले आहेत. काही शेतकऱ्यांनी रक्कम वितरित झालेल्याचे सुद्धा मेसेज केलेले आहेत. तर मित्रांनो ही होती छोटीशी माहिती. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला